उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड सेक्टर 50 येथील स्काय सिटीमधील अनंत कॉर्नर इमारतीत दीपराज ठाकूर यांच्या घरी जबरी चोरी झाली। चोरट्यांनी घराचं लॅच तोडून 18 तोळे सोनं म्हणजे सुमारे 14,40,000ची मालमत्ता लंपास केली। घटना घडत असताना घरात कोणीही नव्हतं। ही द्रोणागिरी परिसरात गेल्या 15 दिवसात घडलेली तिसरी चोरी असून उरण परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। उरण पोलिसांना अद्याप कुठलाही ठोस सुगावा लागलेला नसून बिनधास्त भरणाऱ्या अनधिकृत आठवडे बाजारामुळे चोऱ्यांना मदत होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। मुरुडमधील जय हनुमान हॉटेलमध्ये कुत्र्याचा वावर असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नगर परिषद प्रशासक डॉ. सचिन बच्छाव यांनी याची गंभीर दखल घेत हॉटेल मालक धीरेंद्र सिंग यांना 7 दिवसात लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावली। ही घटना सार्वजनिक आरोग्यास धोका ठरू शकते म्हणून अन्न आणि औषध प्रशासनालाही माहिती दिली जाणार आहे। दरम्यान मालक नरेंद्र सिंग यांनी हा व्हिडिओ एका वैयक्तिक वादातून हेतुपुरस्सर बनवून व्हायरल केल्याचा आरोप केला असून हॉटेलच्या बाहेर मुक्या प्राण्यांसाठी उरलेलं अन्न टाकण्याचा हेतू असल्याचं स्पष्ट केलंय। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक आणि उद्योग निर्माण करण्यावर भर देत आहे। मात्र या विकासात शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे रक्षण करणं तितकेच महत्वाचे असून त्यांना न्याय देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत स्पष्टपणे मांडले। त्यांनी गुंतवणूक, विमानतळ प्रकल्प, नैना प्रकल्प, सिडकोच्या भूमिकेवर टीका आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांविषयी नियम 293 अन्वये प्रस्तावावर मुद्देसूद भाष्य केले। उरण तालुक्याच्या कोपरोली गावाजवळील ग्लोबिकॉन कंटेनर यार्डमध्ये एका कंटेनरला आग लागून प्रचंड विषारी धूर पसरल्याने नागरिकांना उलट्या, चक्कर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। ही घटना घडत असताना प्रशासन, अग्निशमन दल व पोलिसांचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे। यार्डमध्ये परवानगीशिवाय धोकादायक रसायनांचा साठा असल्याचे निदर्शनास आले असून हप्ता संस्कृतीमुळेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ग्लोबिकॉनचे मालक लिथियम कंटेनर असल्याचे सांगत घटनेला कमी लेखत असले तरी नागरिकांनी यामुळे गंभीर आरोग्य संकट निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं आणि पशुवैद्यकीय विभागानं एका रेड इयर स्लायडर प्रजातीच्या गोड्या पाण्यातील कासवाचे प्राण वाचवले। मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या गळात अडकलेल्या कासवाला अग्निशमन विभागानं बाहेर काढलं। महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते आणि डॉ. मधुलिका लाड यांच्यासह सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्याच्यावर आवश्यक उपचार केले। उपचारानंतर कासवाची प्रकृती स्थिर असल्याची खात्री झाल्यावर त्याला पुन्हा पनवेल शहरातील वडाळे तलावात आज सुखरूपरित्या सोडण्यात आलं। पनवेल बस डेपोजवळ लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला गाडीत बसवून मारहाण आणि लुटमार करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी कोकणातून अटक केली आहे। प्रशांत पाटील या प्रवाशाला आरोपी असदुल्ला मिरकर वय 28 माणगाव आणि जुबैर मुजावर वय 25 दापोली यांनी नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग पळसपे येथे नेऊन त्याचा मोबाईल, गुगल पे वरील 6,100 रुपये, रोख 600 रुपये आणि कागदपत्रे काढून घेतली होती। पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तांत्रिक तपास करत चिपळूण आणि माणगाव येथून दोघांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला। उरण दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे। या धोकादायक गळक्या इमारतीत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचं विदारक वास्तव्य समोर आलं आहे। सुमारे 60 वर्षांची ही जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते असा गंभीर धोका असतानाही प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं असल्याचे आरोप होत आहेत। मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आहे। धोकादायक गळक्या शाळेच्या इमारतींकडे शिक्षण मंत्री दादा भुसे लक्ष केंद्रित करतील का असा सवाल विद्यार्थी करत आहेत। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारनं क्षयरोग मुक्त भारत करण्याकरता 2025 पर्यंत क्षयरोग उच्चाटनाचे नियोजन केले। त्यानुसार खालापूर तालुक्यातील क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला। खालापूर तालुक्यातील माणकिवली, होराळे, चिलटण, शिरवली, तुबगाव, टेंभरी, देवन्हावे, जांभरुंग, चावणी, आतकरगाव, बिडखुर्द, हालखुर्द, माडप, तांबाटी, जांभिवली, गोरठण, नारंगी, खरिवली, खानाव, वडवळ, लोधिवली, बोरगाव, वरोसे, वावरले, वावंढळ या ग्रामपंचायत यांचा सन्मान सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला।
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी प्रत्यक्ष खोपटा कोपरोली रस्त्यावर उभं राहून रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीनं भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर तसंच शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले. खोपटा कोपरोली रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुरवस्थेबाबत शिवसेना ठाकरे पक्षानं तत्परतेने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती आणि आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे आता काम सुरू करण्यात आले आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.